नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मिसलेनियस एक्सरसाइज 1 सोडवणार आहोत। पहिला प्रश्न, इन क्वाड्रिलॅटरल PQRS, एक क्वाड्रिलॅटरल दिलेला आहे PQRS, त्यामध्ये P आणि R हे दोन अँगल इक्वल आहेत आणि मेजरमेंट आहे 108 डिग्री आणि Q आणि S हे दोन अँगल इक्वल आहेत आणि मेजरमेंट आहे 72 डिग्री। यावरून आपणास स्टेट व्हिच पेअर ऑफ साइड्स ऑफ दोज गिवन बिलो इज पॅरलल। तर ह्या चार स्टेटमेंटपैकी कोणत्या साइड्स पॅरलल आहेत ते आपणास चूज करायचं आहे। सोडूया। एक PQRS, समजा हा आपण PQRS काढू, P Q R आणि S हा क्वाड्रिलॅटरल। यामध्ये P आणि R हे दोन अँगल इक्वल आहेत। P आणि R मेजरमेंट दिलेलं आहे 108 डिग्री आणि 108 डिग्री। Q आणि S हे दोन अँगल इक्वल आहेत, Q आणि S प्रत्येकाचं मेजरमेंट आहे 72 डिग्री आणि हा पण 72 डिग्री आहे। तर कोणत्या साइड्स पॅरलल आहेत? PQ आणि QR, PQ आणि QR या दोन साइड पॅरलल आहेत का? नाही। नंतर साइड PQ अँड साइड SR, PQ आणि SR या आहेत पॅरलल। ही साइड आणि ही साइड पॅरलल आहेत, कारण ही त्यांची जर ट्रान्सव्हर्सल घेतली आपण तर ह्या दोन अँगलचं मेजरमेंट किती होते? 180 डिग्री होते। त्यामुळे ह्या दोन लाइन्स कशा आहेत? पॅरलल आहेत, बरोबर आहे। ह्या बी ऑप्शन्स आपला करेक्ट आहे। साइड SR अँड साइड SP, साइड SR आणि SP या पण साइड ॲडजसंट आहेत, पॅरलल नाहीत। ह्या साइड PS ही साइड आणि साइड PQ ही पण पॅरलल नाही आहे। हां, PS आणि QR ह्या पॅरलल आहेत, पण PS आणि PQ या पॅरलल नाहीत। यावरून आपला हा बी ऑप्शन्स करेक्ट आहे। दुसऱ्या प्रश्नामध्ये मित्रांनो हे चार स्टेटमेंट दिलेले आहेत आणि खाली हे चार ऑप्शन्स पण दिलेले आहे आपणास। तर कोणता ऑप्शन्स करेक्ट आहे ह्या चार स्टेटमेंटवरून आपणास ठरवायचं आहे। तर आता पहिलं स्टेटमेंट आहे आपलं, डायगोनल ऑफ रेक्टँगल आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इच अदर। हे स्टेटमेंट फॉल्स आहे, कारण आपण जर रेक्टँगल काढला, हा रेक्टँगल आहे, बरोबर आहे। डायगोनल्स काढू त्याचे, हे दोन डायगोनल्स होतील। आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स म्हणलेलं आहे, म्हणजे इथे 90चा अँगल व्हायला पाहिजे, इथे होत नसतो। रेक्टँगलला फक्त बायसेक्टर असतात, म्हणजे रेक्टँगलचे डायगोनल हे बायसेक्टर असतात, पण इथे 90चाच अँगल होईल असं नाही। त्यामुळे हे स्टेटमेंट कसं आहे आपलं? फॉल्स आहे। परपेंडिक्युलर बायसेक्टर नसतात, फक्त बायसेक्टर असतात, इथे 90चा अँगल होत नाही। आता हे फॉल्स आहे। नंतर दुसरं स्टेटमेंट आहे, डायगोनल ऑफ अ रोम्बोस। एक रोम्बोस काढू आपण, रोम्बोस। सपोज हा एक आपण रोम्बोस काढू, म्हणजे प्रत्येक साइड ही इक्वल मेजरमेंटची असते आणि अपोजिट अँगल हे इक्वल असतात। याचे जर आपण डायगोनल काढले, हा डायगोनल एक आणि हा एक डायगोनल, तर डायगोनल्स ऑफ अ रोम्बस आर परपेंडिक्युलर, बरोबर आहे। हे परपेंडिक्युलर असतात आणि बायसेक्टर असतात, म्हणजे हे बायसेक्टर पण असतात, बरोबर आहे। हे स्टेटमेंट आपलं बरोबर आहे, म्हणजे याला आपण राईट करू। आता तिसरं स्टेटमेंट आहे आपलं, डायगोनल्स ऑफ अ पॅरलेलोग्राम। एक पॅरलेलोग्राम काढू आपण। पॅरलेलोग्राम म्हणजे अपोजिट साइड्स पॅरलल अँड इक्वल। ह्या साइड पॅरलल आहेत आणि इक्वल आहेत, या दोन साइड अपोजिट समोरासमोरच्या साइड पॅरलल आणि इक्वल आहेत, बरोबर आहे। आता डायगोनल काढू आपण त्यांची। हा एक डायगोनल काढला आणि हा एक डायगोनल काढला। पॅरलेलोग्रामचे जर आपण डायगोनल काढले तर ते परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात, असं दिलेलं आहे स्टेटमेंट। परपेंडिक्युलर नसतात, हां बायसेक्टर असतात। हे आणि हे मेजरमेंट आणि हे मेजरमेंट इक्वल होईल, पण परपेंडिक्युलर इथे 90चा अँगल होत नसतो, म्हणजे हे स्टेटमेंट कसं आहे आपलं? फॉल्स आहे, रॉंग आहे हे स्टेटमेंट। फोर्थ स्टेटमेंट आहे आपलं,
डायगोनल्स ऑफ अ काईट बायसेक्ट इच अदर. आपण एक काईट काढू. काईट म्हणजे पतंगाच्या आकाराचा क्वाड्रिलॅटरल. याचे जर आपण डायगोनल्स काढले, हे डायगोनल याचे, तर डायगोनल्स ऑफ अ काईट बायसेक्ट इच अदर म्हणजे बायसेक्ट इच अदर असं स्टेटमेंट दिलं आहे. फक्त डायगोनलचा आपलं काईटचा एकच डायगोनल बायसेक्ट होत असतो, हा डायगोनल बायसेक्ट होत नाही. म्हणजे येथे काय दिलं आहे, डायगोनल्स म्हणजे दोन्ही डायगोनल बायसेक्ट आहे असं आपणास स्टेटमेंट दिलं आहे. म्हणजे हे स्टेटमेंट कसं आहे, रॉंग आहे आपलं. फक्त एकच डायगोनल काईटचा बायसेक्ट होत असतो, दोन्ही बायसेक्ट होत नाहीत, म्हणजे हे फॉल्स आहे. आता यावरून आपण ट्रू कोणते आणि फॉल्स कोणते हे स्टेटमेंट आपण काढलेले आहेत. आता यावरून आपण आता स्टेटमेंट 2, 3 आर 2, 2 आणि 3 आर 2, 2 म्हणजे 2 नंबरचं स्टेटमेंट बरोबर आहे, पण तिसरं चुकीचं आहे. म्हणजे हे दोन्ही पण यांनी कसं दिलेलं आहे, ट्रू आहे म्हणून दिलेलं आहे. म्हणजे हे आपलं स्टेटमेंट कसं आहे, हे फॉल्स येईल, म्हणजे हे फॉल्स आहे. आता करेक्ट कोणतं आहे मग, ओनली स्टेटमेंट 2 इज ट्रू. 2 हे 2 नंबरचं स्टेटमेंट बरोबर आहे, आपण राईट काढलेलं आहे. त्यांनी पण ट्रू दिलेलं आहे, म्हणजे हे आन्सर बरोबर आहे. हा ऑप्शन्स करेक्ट आहे. स्टेटमेंट 2 आणि 4, 2 आणि 4, 2 बरोबर आहे पण 4 रॉंग आहे. पण यांनी दोन्ही पण ट्रू आहे असं दिलेलं आहे, म्हणजे हे पण स्टेटमेंट कसं आहे, फॉल्स आहे. नंतर चौथं स्टेटमेंट दिलेलं आहे आपणास, पहिलं, तिसरं आणि चौथं. पहिलं, तिसरं आणि चौथं हे तिन्ही पण कसे आहेत, फॉल्स आहेत. पण यांनी ट्रू दिलेलं आहे, म्हणजे हे पण स्टेटमेंट कसं दिलेलं आहे, चुकीचं दिलेलं आहे, फॉल्स आहे. म्हणजे फक्त बी ऑप्शन आपला करेक्ट आहे. नेक्स्ट तिसऱ्या प्रश्नामध्ये मित्रांनो 19चा क्यूब दिलेला आहे. 19चा क्यूब दिलेला आहे आपणास 6859. यावरून आपणास काय करायचं आहे, क्यूब रूट ऑफ 0.006859 याची व्हॅल्यू काढायची आपणास, बरोबर आहे. आता क्यूब रूट ऑफ 0.006859 याला आपण असं लिहू शकतो, इक्वल टू क्यूब रूटमध्ये 0. आता हा पॉईंट आपण इथला काढायचा आहे, पॉईंट उडवायचा आहे. म्हणजे काय करावं लागेल, 1 2 3 4 5 6 डिजिटनं पॉईंट पुढे आणावं लागेल. मग पॉईंट पुढे जर आणला आपण 6 डिजिटनं, तर इथे काय होईल मग 6859. फक्त एवढाच नंबर राहील आणि पॉईंट हा कुठे येईल, येथे येईल आपला. म्हणजे लिहायची काही गरज नाही. आपण 6 डिजिटने पॉईंट पुढे आणलेला आहे, त्यामुळे डिव्हिजनमध्ये काय करावं लागेल, डिनॉमिनेटरला 1 नंतर 6 झिरो घ्यावे लागतील. 6 झिरो घेतले आपण, तर हे आणि हे इक्वल होईल. आता असं लिहू शकतो आपण, ह्या पॉईंट काढला तर असं येईल. आता मग आपण काय करू, क्यूब रूट ऑफ 6859 ही व्हॅल्यू दिलेली आहे आपणास. किती दिलेली आहे, 19चा क्यूब दिलेला आहे. ही व्हॅल्यू 6858 म्हणजे काय, 19 क्यूब. 685 ऐवजी आपण 19चा क्यूब लिहिलेला आहे. आणि आता म्हणजे हे कसं होईल, 100चा क्यूब होईल. 100चा क्यूब असं लिहू शकतो आपण, कारण 100 इंटू 100 आणि इंटू 100 आन्सर किती येईल, 1 नंतर 2460, 1 नंतर 60, बरोबर आहे. म्हणजे 100चा क्यूब होईल असं लिहिलं आपण. आता आपण काय करू, आता येथे क्यूब आहे 19चा आणि त्याचं क्यूब रूट आहे. क्यूब आहे आणि क्यूब रूट आहे, म्हणजे क्यूब रूट आणि क्यूब अपोजिट साईन आहेत, कॅन्सल होतील. समजा फक्त 19 राहील, बरोबर आहे. 100चा क्यूब आहे आणि नंतर पुन्हा क्यूब रूट आहे, म्हणजे फक्त येथे काय येईल, 100, बरोबर आहे. आता 19ला 100ने डिवाईड करायचं आहे. म्हणजे काय करायचं, हे 2 झिरो आपणास कॅन्सल करायचे आहेत. तर कॅन्सल करण्यासाठी किंवा तुम्ही असंही करू शकता, 19ला 100ने आपणास डिवाईड करायचं आहे. पॉईंट घेतला, भाग जात नाही म्हणून 0 घेतला आपण, पॉईंट दिला
आता इथे 0 घेतला आपण, इथे पॉईंट द्यावा लागेल, 1चा डिव्हिजन जाईल म्हणजे 100 होतील, मग इथे 90 राहतील. आता 0 घेतला तर कंप्लीट 9चा भाग जाईल म्हणजे आन्सर काय येईल 0.19. बरोबर आहे. किंवा हे 2 0 उडवले तरी इथला पॉईंट 2 0 या साईडला शिफ्ट होईल म्हणजे हा पॉईंट येथे तर हा पॉईंट येथे येईल म्हणजे आन्सर काय होईल आपलं 0.19. इथे आन्सर येईल असं येईल 0.19. हे येईल आपलं आन्सर. दुसरा प्रश्न आहे, येथे आपणास क्यूब रूट काढायचं आहे. क्यूब रूट म्हणजे क्यूब रूट ऑफ 5832चं किती आहे ते कॅल्क्युलेट करायचं आहे आणि क्यूब रूट ऑफ 4096 या 2 नंबरचा आपणास क्यूब रूट काढायचं आहे. तर आता आपण काय करू, 5832 याचे आपण फॅक्टर घेऊ. फॅक्टर घेतले 2ने डिवाइड करता येईल तर 4 1 92 18 1 18 म्हणजे 1 2 1 याचे हाफ होतील. बरोबर आहे. 2ने डिवाइड करता येईल म्हणजे याचे हाफ होतील 1 2 2 चूक 8 1 राहील 2 पंचे 10 1 2 8 16 याचे हाफ होतील 4 1 18. आता 3ने डिवाइड करता येईल 3 2 6 1 3 चूक 12 3 3 9 येथे 3ने डिवाइड करता येईल 3 8 24 3. आता येथे 3ने डिवाइड करता येईल 2 राहतील 1 3ने डिवाइड करू आपण तर आता 9ला 3ने डिवाइड करू 3 आणि 3ला 3नेच म्हणजे टोटल आपण प्राईम फॅक्टर काढलेले आहेत. 5832 या नंबरचे प्राईम फॅक्टर काय आले आपले 2 2 2 1 2 3 3 टाइम्स 2 आणि 1 2 3 4 5 6 टाइम 3 टाइम्स 2 आहेत. बरोबर आहे. आणि 6 टाइम्स किती आहेत 3 आहेत म्हणजे 3 इंटू 3 इंटू 3 हे 3 टाइम्स आणि इंटू 3 इंटू 3 इंटू 3 6 टाइम्स पूर्ण फॅक्टर आपले असे आलेले आहेत. आता आपणास क्यूब रूट घ्यायचं आहे. देअरफॉर क्यूब रूटसाठी हा सिम्बॉल यूज करू शकतो आपण. मग हा नंबर आपण क्यूब रूटमध्ये लिहू. इक्वल टू क्यूब रूट लिहायचं आहे म्हणजे ह्या तिन्हीपैकी एकच घेणार आपण. ह्या 3 टाइम्स आहे त्यापैकी एकच टाइम्स घेणार आपण. येथे 3 टाइम्स आहे त्यापैकी एकच घेणार. झालं. हेच येईल आपलं आन्सर 18. आन्सर येईल आपलं 18. बरोबर आहे. म्हणजे आता येथे काय होतं 2 इंटू 2 इंटू 2 म्हणजे आपण असं लिहू शकतो 2चा क्यूब. आता इंटूला इंटू 3 इंटू 3 इंटू 3 म्हणजे 3चा क्यूब आणि पुन्हा 3चा क्यूबच. नंतर आपण क्यूब रूट घेतलं म्हणजे क्यूब रूट नंतर घेतलं म्हणजे क्यूब आहे आणि क्यूब रूट आहे म्हणजे हे आणि हे कॅन्सल होऊन जाईल म्हणजे अपोजिट साईन. क्यूब घ्यायचा आहे नंतर पुन्हा क्यूब रूट घ्यायचं आहे म्हणजे हीच नंबर राहील म्हणजे 2 इंटू 3 इंटू 3 म्हणजे 2 इंटू 3 इंटू 3 किंवा 3 टाइम्स असल्यामुळं क्यूब रूट घेतल्यावर फक्त 1 टाइम्स लिहू शकतो आपण. नेक्स्ट आता आपणास क्यूब रूट काढायचं आहे 4096 या नंबरचं. तर आपण काय करू याचे फॅक्टर घेऊ 4096 लास्टला 6 आहे म्हणून 2ने डिवाइड करू शकतो. 2ने डिवाइड करणं म्हणजे या नंबरचे हाफ घेणं 0 8 1 8 2ने डिवाइड करू 2ने डिवाइड केल्यानंतर पुन्हा 2ने डिवाइड करू 1 2 5 10 1 2 2ने डिवाइड 1 2 2ने 2 3 6 2 4 2ने डिवाइड 16 2ने डिवाइड करू 8
2ने 4, 2ने 2 आणि 2ला 2नेच. म्हणजे आपण पूर्ण फॅक्टर काढलेले आहेत. म्हणजे 4096 या नंबरचे फॅक्टर काय आले ते आपण लिहून घेऊ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 टाइम्स 2 आहेत. मल्टिप्लिकेशनमध्ये 12 टाइम्स म्हणजे 2 इंटू 2 इंटू 2, 2 इंटू 2 इंटू 2, 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. 12 टाइम्स लिहिलेले आपण मल्टिप्लिकेशनमध्ये 2. तर आता आपणास क्यूब रूट घ्यायचं आहे. देअरफॉर क्यूब रूट ऑफ 4096 पूर्ण या नंबरचं क्यूब रूट घ्यायचं आहे. म्हणून हा नंबर आपण क्यूब रूट या साईनमध्ये ॲड केलेला आहे आणि ह्या 3 ऐवजी आपण एकच घेणार. ह्या 3 टाइम्स ऐवजी आपण एकच 2 घेणार. ह्या 3 टाइम्स 2 ऐवजी आपण एकच 2 घेणार आणि ह्या 3 टाइम्स ऐवजी आपण एकच 2 घेणार. म्हणजे 4 8 आणि इंटू 2 म्हणजे 16. आपलं क्यूब रूट येईल 16. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. राहिलेले प्रश्न आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये सोडूया. धन्यवाद.